तुम्ही पाणी आणायच जाताय का तिथं काय करून येताय होय दोघं सारखं पाण्यावर पडताय तुम्ही काय भानगडे नुसते जातात सारखंच पाणी घेऊन येतात. तर नमस्कार मंडळी, आज आमच्या मयूरची जत्रा आहे. काळदरी बहिरवाडी येथे चालले. नानी का असते अशी चला बरं ठीक आहे. मयूर सगळं आपले सामान भरले सगळी गाडीत सगळी गाडी पुढे गेली का आपली कॅरी गेली पुढे बरं चालते. बरं निघायला लागलं आपल्याला लवकर. मग चला बाकीच्या मंडळींचं झाले का सगळ्यांचं बसली गाडीत. प्रिया झाले का तुझा आवाज आहे का चालते चला नानी चल कोणाच राहिले बघू इकडे पटापटा गाडीत बसले सगळी. काय यार काके काय तुझं काय गावाच्या मागणीवर लागते वे कळत नाही पटापटा ओळखायचं. 1.5 तास लावलाय नुसता आवरायला. कुठे मेकअप करायला गेलतीस हा कुठं मेकअप करते काय करते कुठल्या पार्लर मध्ये गेलतीस. बस गाडीत पटकन चल चला. ए सुगंधा झाले का नाही तुझं तेजू झाले का त्याला का हसतात तुझी. चला पप्पू तू कुठल्या गाडीत बसते ह्या गाडीत कुठं पुढे बसते अजून कोण कोण आहे त्या गाडीत कोण कोण गेले मग का त्या गाडीत कोण कोण गेले कुठल्या त्या कॅरीमध्ये मध्ये अनुभव बापू गेला. बाकीची माणसं नाही लावली कोण गाडी गेली मच्छिंदर दादा पिसा दत्तू दत्तू मध्ये आहेत त्या वाल्यात थांबलाय का तिथं. बरं अजून कोण राहिले अजून अमोलबाई गेली. महत्वाचं सांगा बकरं नेलंय का बकरं नेले महत्वाचं बकरं. बकरं गेल्या वर्षी सारखं इतर का किती बाया. चला हे गाड्या घ्या चला चला घ्या माझ्या मज उशीर झाला. आई बस पटकन चल बसा पटकन चला आई उठ चल पटकन बस. घेतला का सुट्टी वगैरे हे टाका पिशा गाडीत पटकन पूजा पूर का चला. झाले का मग सगळं उशीर झाला लागायला येतं काय तुम्ही आवरत नाही काय नाही पटापटा लागा असं कुठं असतं आपल्याला नाही पटेल की मलाच उशीर झालाय खरं यायला मी कामा होतो. चला ठीक आहे काय म्हणताय बकरं म्हणलं गेल्या वर्षी सारखं बकरं राहायचं घरी आपली रील तयार व्हायची नाही. ए आई बस की गाडीत पटकन. ए युवराजनी तू नाही येणार वय तू नाही येणार वय मम्मी कुठे आहे मम्मी घरात आणि तू नाही येणार वय चल की मग खाली ये चल लवकर. हे ह्या गाडीत कोण राहिले बसायचं एक काम कर गाडी साईडला घे ही माझी पुढे घेऊ दे मी जातो पुढं मी पुढे जातो ही गाडी बाजूला घे. बस की आतमध्ये ए उरकाला काय पप्पू बसा गाडीत पटकन चला. चला आपण पोचलो वीर मध्ये. आता आपल्याला जायचंय काळदरी मध्ये बहिरवाडी या गावात. इथं जत्रा आहे आमची. हे वीरचं मंदिर आहे नाथ मस्कोबाचं. श्रीनाथ मस्कोबाचं दर्शन घेतलं आणि पुढे लगेच निघालो कारण की पुढे लवकर अंधार पडायची आज जागा धरायची होती म्हणून जरा लवकर निघालो पाय उचलून. पण पुढे गेल्या एक अडचण अशी आली की रस्ता बंद होता. आता रस्त्यात थांबलोय बघा काय झाले. हा मावळला जाणारा रस्ता इकडे पुढे रस्त्याचं काम चाललंय पुढे त्याच्यामुळे रस्ता त्यांनी बंद केलाय. रस्ता कदाचित दुसरा पकडावा लागेल ते आणि एकदम लय खराब रस्ता आहे बघा हे पुढचा. दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल असं मला वाटतं या कारण की इकडचा रस्ता पुढं गेल्यावर बंद केला आहे. अंधार पडत चाललाय लवकर जाऊन जागा धरावी लागेल आम्हाला. हे मंदिरापाशी आलोय बघा आपण. फटाक्यांच्या आतिषबाजी चालू आहे. हे आमचे बहिरवाडी काळदरी पासून जवळ भैरवनाथाचे मंदिर. गाड्यांचा प्रॉब्लेम दरवर्षी असतो इथं. कुठं जत्रा मांडली हिंदी पण असतो का ना. वळत का इतनी जाईल की इतनी जाईल की इतनी हळू घ्या हळू पलीकडे खात आहे हळूच थोडे गेलं परत दिवस मारा वाटलं बघा हळू तू खरं बघा हळू हळू एकदम हळू न्यायची
एकदम मागून या. चला आपल्या इथं तरी दुसरे काय माऊली या 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 कुठे या अहो बहिरवाडीला या. काय जागा धरली रस्त्यावर गाड्या बिड्या थांबवायच्या नाही ते जरा तिथे. आता काय करायचं सगळं? जाऊया इथं पुढं गाडी. कुठं लावली जातात आपली ठीक आहे ही कोणाची गाडी आहे तिकडूनच ऐक की, हा. त्यांना आहे ना ही रिवर्स घे पलीकडे रिवर्स घे रिवर्स न घे इथं इथं लावतो मी पॅक करून टाकतो हा रिवर्स घे फक्त. चालते चालते चालते. तर अशा पद्धतीने आम्ही बहिरवाडी या गावात पोहोचलो आहे. चला ही दरवर्षीची आमची यात्रे करू. मच्छिंदर दादा पिसळ कुठे आहेत? पिसळ या की पुढं दिसना तू आदरात आपली 2 जोड घ्या पाहिजे इकडे. चला काळू बाळू कुठे आहेत? इकडे इकडे काळू बाळू इकडे. एक काळू बाळू एक नप चुलतानचं इकडे. मला पहिल्यांदा सांगा गाडी निघल्यावर निरेत बिरेत थांबवली होती का तुम्ही? थांबवली होती का? बघा सुट्टी द्यायची नाही ना त्यांनी. बघायचं गाडी थांबवली होती का ना कुठं बंदी आधी? अजिबात नाही ना. ठीक आहे ही यात्रे करू आमची सगळी आता. आता बघा सगळा प्रपंच बाहेर काढलाय बघा. ही दरवर्षी रात्रीची जत्रा असते. चालू होईल आता जत्रा. पुढची क्षणचित्र लाईव्ह बघा. कोणाचं झालं का कॉन्टॅक्ट? कुणाला परिंच्यात गेला उलटा गेला. उलटा का बरं? खाली होतं. सासूला परिचय झालाय. परिचयातनं का? तिथं आलाय. त्यालाच पाहिजे. आणि ही नाही जवळ होता आमचं. मी फोन केला होता एम आय शिवरी होता. मध्ये काय जरीचा का रे दिदी? बापू इथं घे तिथं लावा. काय इथं? आप्पा घ्या. थांबतात ना फाटा. खड्डा नाही करायचा. पाणी देव पुजलं का? बुड द्या लागले ह्याला. द्या बुड द्या पटापटा चला. चूल पिटली आता. थंडीचं प्रमाण इतकं स्वेटर किंवा जर्किन घातल्याशिवाय पर्याय नाही. बापू धरा की पातीले. ए इथं तोंडाला बी लागले बघा नीट करा. नीट नीट हा. आतमध्ये पाणी टाका. ना तुम्ही काय आणले? मी पाणी आणलंय. किती आणले? हातात ए आत पडलंय पाणी. आत टाकू नका. आत नाही आत नाही आत नाही. अरे हात लागला आतून. ए तू नको तू. ना चोळून धुवा चांगले. इकडे इकडे. काय झालं पाण्याचं? काय झालं मला? मलाही पाणी खराब आहे. कोण का म्हणला? खराब आहे पाणी म्हणला. बरं हा. तिथे मी वाचव पाणी म्हणला. कुठं? तिथे देवळा बसतो म्हणला. आता हे जवळ आहे का पाणी त्या इरेने? मला मी वाचव म्हणला. रात्रीचे इतक्या लांब पाणी आणायचे ते बरोबर. वाचतोय. वाचतोय पाणी. कुठे गेले जाणार? गेली खाली देवाच्या पाठी. कोण कोण गेले? रामभाऊ नेनबा बर आमल्या आम्हाला काय गेले? गेली गेली. बरं ठीक आहे तुम्ही इथलं चुलीचं बघा पटके. काय बघतो चूल पडायली चल चांगली पेटवा. पाण्याचं बघू आपण काय करायचं. नक्की सांग गाडी कशी काय मागे राहिली तुमची? कुठं कुठं फिरत बसला तुम्ही? एम आय. अजून काय काय केलं? मग इतका उशीर कसं काय? 1 तास लेट आलाय तुम्ही. एक तास झालं का? मग काय कुणाला कुठे? एकच पाणी मारलं. कुठं लावली गाडी? आम्ही रोडलाच लावली रोड. तुम्ही नक्की कुठेतरी फिरत बसलाय 100%. जेवण पण केलं आम्ही. मग तुम्ही आपल्या गाडीत बसा आता. इकडे इकडे इकडे. अंकिता इकडे इकडे इकडे. कुठं फिरत बसला होता? कुठे फिरत बसला होता? आम्ही लय फिरून आलो, लय म्हणजे लय फिरून हा, आलो. सगळे देव नाही देव नाही करून सगळी कामाला इथं लावल्या चुली बिली पेटवाय सगळे देव आणि देव तुम्ही करून फिरत आलो. आलाय तिकडून. आम्ही इथं जेवण करायला आलेलो आहे. बसा जेवाय आता लगेच. काय लगेच अजून चहा शिजायच्या आधी का चहा? अवघड. चहा प्यायला बसणार आहे आता. भाकऱ्या घरनी करून आणले. चहा कुठली द्यायचा तुला? पहिला आलेलं चहा नको आहे करायला. हा? अजून चुलच नाही. ए तिथलं 2 कप दे तिला दूध. दूध दे. अहो, पण अजून चुलच पेटली नाही म्हणते कडल तवा चहाला. कडल पिऊन घे तू. हा?
कुठं कुठं गेलती काय दात काढती 1 तास उशीर आलेला काय तर हा चुली पेटवायला लागतात काम करायला लागतात म्हणून बसलाय कुठल्या देवाला गेलतीस यमायला गेलतीस रे अगं वा लय हुशार दिसते का सगळ्या थांबलाय बायका तिकडे होय हा मला लावले आधी हा कुठं तर कमाल आहे गाड्या हांडा इकडे आता पुढे तिथं लागतोय हा ठेवा इथं खाली ठेवला खाली बाबा ठेवा एवढं काय लय दात काढायला लागते ह्याला मेकअप खराब होईल की पार्लर मध्ये गेला मागाशी पाणी सोडले त्याने चल सगळा रगामा किती कप चहा प्याला तू हा अजून केलंच नाही 4 कप मोकळे झाले तिथे पूजा तू 4-5 पिलेली दिसते आम्ही 5 पिलेत 5 हे बघा 5 कप झाले आमच्या घरी निघल्यापासून थांबला होता का नाही चहा प्यायला कुठे तुम्ही अजिबात नाही आम्हाला इथे चुलीवरचं चहा प्यायचं होतं मावशीला पातीला दे तोंडाला लावाय काय तुझं काय पाहिजे हो अरे काय पाहिजे तर हा येडा असतो बकरं कापायला नेताना येडा द्यावा लागतो तिथे बंद केली त्यांनी कुणाल व्यवस्थित कर बकरं अप्पा बकरं नीट धरा देवाला दिसते की बकरं कुठं जाते तर मित्रांनो हे आहे काळभैरवनाथाचं मंदिर जिथे आमची दरवर्षी जत्रा असते आणि जत्रा ही नेहमी रात्रीचीच असते उशिरापर्यंत चालते 12-1 वाजेपर्यंत आणि आमच्या म्हणजे आजोबा पंजोबांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि हे जे गाव आहे बहिरवाडी म्हणून गावाचं नावसुद्धा देवाच्या नावानेच पडलेलं आहे पण हे जे गाव आहे हा जो रस्ता येतो त्या मंदिरापाशी संपतो कारण की या मंदिराच्या पाठीमागं पुरंदर किल्ला आहे आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हे मंदिर आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही जत्रा घेऊन येतोच आमचे 4 चुलते असतात 4 चुलत्यांपैकी दरवेळेस ठरलेलं असतं की ह्या वर्षी ह्यांनी करायची त्या वर्षी पुढच्या वर्षी कुणी करायची हे सगळं आमचं ठरवून असतं हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे आणि थंडी इतकी प्रचंड प्रमाणात असते की भयंकर थंडी असते त्याच्यामुळं जास्त आणि जत्रा रात्रीची असते त्याच्यामुळे जास्त लांबचे पाहुणेरावळे सांगता येत नाहीत ह्या जत्रेला आम्हाला आणि जे आमचे नेहमीचे ठरलेले असतात गावातील काही ग्रामस्थ असतात आमचे म्हणजे यात्रेकरूच म्हणावं लागेल त्यांना प्रत्येक वेळेस ते दरवर्षी जे ठरलेले लोक असतात दरवर्षी ते येतातच आणि आम्ही जत्रा करतो या देवाची आणि पुरंदर किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर आहे तिथून ही पालखी जी आहे ती पालखी आमची तिथून खाली येते मंदिरापर्यंत ह्या चालवत आणतात किल्ल्यावरून बकरी लावायसाठी खूप गर्दी झाली होती परंतु जोपर्यंत पालखी मंदिरात येत नाहीत तोपर्यंत बकरी लावायला घेत नाहीत इथला हा नियम आहे देवपूजा हा बसतो पटतंय का पटतंय अजून शिजायचंय काय होतंय सगळे परत मटण खाऊ नका मग नाही मटण नाही खात. कसली पार्टी कसली पार्टी
सेलिब्रेशनची. आम्ही तिघी जणी राहिलोय. तुम्हाला देतो 3 वडापाव आणून, काळजी करू नका. आता मिसळ सांगतो तिघींना. तो पण दिला नाही पण तिघींना मिसळ, तेजूला नाही. पण ते सुद्धा नाही दिलं. बरं अंकिता, पूजा आणि मावशी राहिली मिसळची, बरोबर आहे का? कोण? ए तू गैरहजर होती नाही? बिर्याणी खाल्ली की नाही? हा मग नाही तू करपटीत होती ना, हिथं असताना शाक. ठेवली चला ओके. ए झाला कांदा चिरून. बस किती छान. बारीक का नाही केला असं का उभं चिरलाय राहू दे शिजतो. बारीक करायचं ना कांदा त्याचं काय? अरे उभा बारीक चिरलाय. अरे नाही तसं नाही उभं. तुम्ही आडवे शिरता का? नाही असंच असू दे, राहू दे. बरोबर नाही ही उभा बारीक होई, बरोबर नाही काढचं. चिरा अजून सुगंधा बरोबर चिरला. उभाच बारीक चिरला म्हणजे बसतो ते चांगला. हा दिसाय बी भारी दिसतो जरा ती. नाही चला चिरते मी. बस काय कांदा तसा. बस झाला मस्त टाकलाय मी तर. चला ए कोण बसले इथं? चपल्या काढा बाजूला. चला इथं बसतो मी. तुम्ही तोडाय बसा. मी तोडाय बसतो, तुम्ही चिराय बसा. ओके लाईट आणली. गरम पाणी होईना. ह्याच्यात ठेवा बाई. हे आमची पाणी आणणारी गँग. चला अंधारात दिसतंय का? जावा लवकर. 2 गँग. तुम्ही पाणी आणायला जाताय का तिथं काय करून येताय? होय दोघं सारखं पाण्यावर पळताय तुम्ही, काय भानगडे? दोघं सारखं पाण्यावर पळताय तिकडं काय? होय निरेत गाडी थांबवली होती का? दोघं सारखंच पाण्यावर जाताय तुम्ही. तुम्ही पाणी आणते की. नुसतं जातात सारखंच पाणी घेऊन येतात. एक भांडं रिकामं ठेवलं नाही पाणी आणायला. मग तुम्ही आणा, आमचं काय मस्तीचं. बोलू नका रे, रेकॉर्ड होते. नाही उलट हॅलो आता नाही जळली तर पुढं मागं होईल. दिसतं सगळं. मापट टाकलं असल्या कशाला परत. लाईट लई खतरनाक इफेक्ट आहे बरं का लाईटची. ह्या मशीन तेरटी बघ केली लाईट खतरनाक दिसते. एक मिनिट
राहू दे असंच बाजूला. काय फरक पडतो बाहेर टाकले की मोठं टाकले. तर मित्रांनो, मटणाची भाजी शिजल्यानंतर देवाचा निवेद वगैरे दाखवून आलो. निवेद दाखवून आल्यानंतर बाकीचे जे आपले पाहुणे मंडळी आले होते त्यांना जेवण वगैरे वाढले. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी जेवण केलं आणि जेवण करून पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर डोळ्याचे खेळ चालू असतात बघा. हे खेळ चालू असतात. खेळ संपल्यानंतर परत माघारी निघालो, कारण की लवकर घरी जायचं असतं. 2-3 वाजतात घरी पोहोचेपर्यंत. तर धन्यवाद मित्रांनो, शुभरात्री.